पुनश्च TIT मध्ये TET मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आपल्या सोबत आहेत सचिन सर. सचिन सरांना विनंती करतो त्यांनी त्यांचं आजचं सेशन सुरू करा. सचिन. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण एक नवा टॉपिक सुरू केलेला आहे. ठोकळा किंवा त्याला घन सुद्धा असं म्हणतात. ज्या ठोकळ्याला 6 पृष्ठभाग असतात. 6 पृष्ठभाग असतात एकूण. हा, पण जेव्हा त्या दृश्य स्वरूपामध्ये, म्हणजे आपण जर एक केव्हाही ठोकळ्याकडे पाहिलं किंवा दिसला, तर आपल्याला 3च पृष्ठभाग दिसत असतात. 3च पृष्ठभाग दिसत असतात. बरोबर आहे. प्रत्येक पृष्ठभागाच्या विरोधात आणि ह्या सर्व घनावर 1 2 3 4 5 6 हे एवढेच अंक असतात. ओके. आणि ते कोणत्याही बाजूला कुठेही असू शकतात. असं काही नाही की एकच्या नंतर दोन तीन चार, कोणताही क्रम बदललेला असतो बरं का. क्रम बदललेला असतो. क्रम असा नंतर आता इथं 5 आहे. 5च्या खालचा पृष्ठभाग हा वरचा पृष्ठभाग झाला. हा वरचा पृष्ठभाग झाला. आता त्या खालचा पृष्ठभाग म्हणजे काय? 5च्या विरुद्ध अंकाची संख्या. 5च्या विरुद्ध संख्या. 5चा विरुद्ध पृष्ठभाग. वरचा पृष्ठभाग, खालचा पृष्ठभाग. अशा पद्धतीचे हे उदाहरण असतात. आपण ह्यातले उदाहरण, भरपूर उदाहरण घेऊ. वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण आहे. हा एकदम भाग सोपा आहे. मी काही प्रश्न आणि काही माहितीतल्या मित्रांना विचारलं की ती म्हणलेत की घन आणि ठोकळ्यावर एक उदाहरण मागच्या परीक्षेमध्ये आलेले आहेत. त्यामुळे ह्याच्यावर उदाहरण घ्यावं लागेल आपल्याला. एकदम सिंपल आणि सोपं आहे. थोडं जर नीट पाहिलं आपण, तर आपल्याला एकदम सोपं जाणार. ह्यातलं काही म्हणजे अवघड नावाची गोष्टच नाहीये. हम्म. इथं काय दिलेलं आहे? 1 अंकाच्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येईल? एक पृष्ठभाग. आता इथं बघा, दोन्ही घन बघून घ्या. दोन्ही बी. हा, काय दिसतंय तुम्हाला? इथं 2 आहे. इथं सुद्धा 2 आहे. इथं 5 आहे. इथं 5 आहे. आता उरलं काय? 1 आणि इथं 3. त्याच्यामुळं इथं काही डोकं चालवायची गरज नाही. जेव्हा दोन पृष्ठभाग दोन्ही घनावर सारखे असतील, त्यावेळेस उरलेल्याच्या विरुद्ध उरलेला अंक असतो. म्हणजे एकच्या विरुद्ध असल 3. एकच्या विरुद्ध असेल 3. सिंपल आहे. ह्याच्यात काय मोठी गोष्ट नाहीये. लक्षात आलं का? या घनावरले 2 अंक आणि या घनावरले 2 अंक. एकच्या विरुद्ध 3. हम्म. एक या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर किती आहे? 3 अंक आहे. ओके. चला आता पुढं. आता हा घन बघा. ह्याच्यामध्ये काय दिसते तुम्हाला? इथं 1 आहे. इथं 1 आहे. इथं 3 आहे आणि इथं 2 आहे. बरोबर आहे. आता इथं बघा, आता 2च्या विरुद्ध कोणता अंक आहे? 3 आहे. बघा, इथं 2 या अंकाच्या विरुद्ध 5 आहे. 1 आणि 3 म्हणजे 2च्या विरुद्ध किती आहे? 5 आहे. परंतु इथं काय विचारलंय त्यांनी? 1च्या विरुद्ध कोणता आहे? आता इथं आपल्याला आता एकच्या बाजूला काय काय आहे एकदा बघून घेऊ. हा, एकच्या बाजूला काय काय दिसतंय? एकच्या बाजूला
एकच्या बाजूला 3 आहे, एकच्या बाजूला 2 आहे. नंतर इथं बघा दुसरा अंक, एकच्या बाजूला 5 आहे. बरोबर आहे. आणि आता उरलं काय? तर उरले कोणते आकडे रे? 4 आणि 1 2 3 4 5 6. 6. आता काय राहिले अंक जी दिसत नाहीत आपल्याला इथं? ते एकच्या विरुद्ध बाजूला काय असणार आहे? एकच्या विरुद्ध बाजूला 4 किंवा 6 असणार आहे. 4 किंवा 6. बघा पुन्हा एकदा सांगतो मी हा. इथं 1 3 1 3 1 3 सारखेच अंक आहेत. मग 2च्या विरुद्ध काय असणार आहे? 5. 2च्या विरुद्ध 5 अंक. ओके. पण प्रश्न काय विचारलाय? एक या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल? आता एकच्या विरुद्ध पृष्ठभागावर आपल्याला इथं माहित नाही, कळलं नाही. मग एकच्या बाजूला कोणकोणते अंक आहेत बघून घेऊ आपण. एकच्या बाजूला 3 आहे, 2 आहे. बघा 3 आहे, 2 आहे. इथं बघा एकच्या बाजूला काय आहे? 5 आहे आणि 3 आहे. आता ही झाले क्लिअर एकच्या बाजूला. मग आता एकच्या बाजूला विरुद्ध दिशेला कोणते असतील उरलेले? 4 किंवा 6 असतील. ओके. इथं काय म्हणले? 4 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल? इथं 4. आता बघा बर, इथं 6 आहे, 1 आहे, 4 आहे, 5 आहे, 3 आहे, 4 आहे. ह्याच्यात सारखा अंक कोणता आहे रे? 4 अंक सारखा आहे. बरोबर आहे. 4 अंक सारखा आहे. मग दोन्ही पृष्ठभागामध्ये फक्त 4 अंक सारखा आहे. मग मी 4च्या खाली 4 आणि 4 घेतो. आता हा घन नंबर 1, हा घन नंबर 2. हा 1 आहे, हा 2 आहे. बघा आता एकच अंक सारखा आहे दोन्ही पृष्ठभागावर. आता हे अंक कसे लिहून घ्यायचे बघा, नीट समजून घ्या. घड्याळाच्या दिशेनं. घड्याळाच्या दिशेने म्हणजे काय? का 4 पासूनच सुरुवात करायच्या. 4 नंतर 6. बघा 4च्या नंतर 1 आहे आणि 1च्या नंतर 6 आहे. ओके. आता नंबर 2चा पृष्ठभाग घन. दुसरा घन. घड्याळाची दिशा. बरोबर आहे. 4 पासूनच सुरू करणार का? 4 नंतर 3 नंतर 3च्या नंतर काय रे? 5. 4 3 5. आता 6च्या विरुद्ध 5 आहे, 1च्या विरुद्ध 3 आहे. आता उरला काय रे? उरला कोणता अंक ह्याच्यात? 1 आहे. 2 आहे का ह्याच्यात? 2 नाहीये. म्हणजे 4च्या विरुद्ध इथं काय घ्यायचं? 2 घ्यायचा. 4च्या विरुद्ध काय घ्यायचा? 2. 4च्या विरुद्ध 2 अंक आहे. ओके. समजलं का कसं लिहिलंय? पुन्हा एकदा सांगू का? का समजलंय? 3 5. 4 पासूनच स्टार्ट करायचं बरं का. 4 1 आणि 6. 4 1 आणि 6. नंतर 4 3 5. 4 3 5. 6च्या विरुद्ध 5 आहे, 1च्या विरुद्ध 3 आहे
आता उरला अंक कोणता रे ह्याच्यात? दोन अंक दिसत नाही. हा चार रिपीट झालाय ना, चार राऊंड केलं आणि चारचे विरुद्ध आहे दोन. येते का लक्षात? चला आता पुढचं घेऊ आपण. आता ह्याच्यात 6 1 4 5 3 6 ह्याच्यात अंक कोणता सारखा आहे का रे? आहे. 6 आणि 6 सारखा आकडा आहे. मग मी हा घन नंबर 1 आहे, हा घन नंबर 2 आहे. 1 आणि 2. आता सारखा अंक दोन कोणता आहे? 6 आहे. 6 आणि 6. आता बघा घड्याळाच्या दिशेनं बघा 6 6 4 1 6 4 1 6 4 1 6 पासूनच स्टार्ट करायचं. 6 4 1. आता इथं बघा, इथं मी 6 पासूनच स्टार्ट करायचं. 6 3 5 बरोबर. 3 5. आता एकच्या विरुद्ध काय आहे? 5. चारच्या विरुद्ध 3. आणि कोणता आकडा राहिला रे इथं? 2. 6च्या विरुद्ध 2. आपल्याला काय विचारलंय? चार अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल? चार अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता असेल अंक? 3. ओके, समजलं का सर्वांना? बऱ्याच वेळा अंकाच्या ऐवजी इंग्रजी अक्षर सुद्धा दिलेले असतात. आता इथं बघा, बी च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर असतात? इथं कोणकोणते अक्षर आहेत बघू अगोदर एकदा लाईन मध्ये लिहून घेऊ आपण. हा, डी बी ई, डी बी ई. इथं ए बी सी. झाले का रे? 6 आहेत का रे? नाही, इथं डी बी ई, इथं बी बी डबल आलंय. ए सी. अजून कोणता राहिलाय? एफ राहिलाय इथं. किती झाले आता? 1 2 3 4 5 6. ओके. आता आता ह्या दोन्ही घन बघा आता. हम्म? दोन्ही घनामध्ये सारखं इंग्रजी अक्षर कोणतं दिसतंय? इथं बी आहे, इथं बी आहे. फक्त बी सारखं आहे. मग नेहमीप्रमाणे बी आणि बी, काय बी आणि खाली सुद्धा बी. पुन्हा सांगितल्याप्रमाणे घड्याळाच्या दिशेनं का इथं घड्याळाची दिशा, इथं घड्याळाची दिशा. बी पासून स्टार्ट. बी डी ई, बी डी ई. आता इथं सुद्धा बी पासून स्टार्ट. बी ए सी, बी ए सी. आता ई च्या विरुद्ध सी आहे, डी च्या विरुद्ध ए आहे. आणि बी च्या विरुद्ध कोणता इंग्रजी अक्षर राहिलं रे? का डी तर घेतलेलं आहे आपण, बी सुद्धा घेतलेलं आहे, ई सुद्धा आलेलं आहे, ए सुद्धा आलेलं आहे, सी सुद्धा आलेलं आहे. म्हणजे बी च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता असल? एफ असल. बी च्या विरुद्ध पृष्ठभागावर एफ असेल. समजलं का रे सगळ्यांना? कुणाला समजलं नाही असं मला सांगा. ओके. कुणाला काही मनात शंका आहे का? एकदम सोपा सिंपल टॉपिक आहे. दिवाळीच्या दिवशी जाणीवपूर्वक आपण हलके फुलके सोपे टॉपिक घ्यायला लागलो. हम्म? जाऊ का पुढं मी? ओके, सोडवा बरं. चलो स्टार्ट. मी तुम्हाला अर्धा मिनिट वेळ देतो.
चला, अर्धा मिनिट वेळ दिलेला आहे. डीच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर असेल? ठीक आहे. अजून 5 सेकंद. 1, 2, 3, 4, 5. आलं नाही काय? किती किती जणांनी उत्तर दिले चॅट बॉक्स मध्ये? मला चॅट बॉक्स मध्ये 10 उत्तर आले. चूक येऊ द्या किंवा बरोबर येऊ द्या, त्याशिवाय मी पुढे जाणार नाही. किमान 10 उत्तर आली पाहिजेत. मला एक आलंय, हे आता हे दुसरं आलंय. ओके. दुसरं उत्तर आलंय. अजून 8 उत्तर आल्याशिवाय मला पुढे जायचं नाही. उत्तर चूक येऊ द्या, बरोबर येऊ द्या. 8 उत्तर येऊ द्यायचेत मला. कुणाला प्रश्न विचारायचा आहे का? शहीदा मॅडम, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे का? अस्क टू अनम्यूट. म्यूट. कसं करायचं इथं? अस्क टू अनम्यूट. चॅट बॉक्स मध्ये लिहा. शेवटी मी राम सर आल्यानंतर मी करायला होतो, वाटलं तर तुम्हाला लक्षात ठेवतो. जाऊ दे. ओके. म्हणजे एकूण मला आता 7 उत्तर मिळालीत. 7. अजून 3 उत्तर मिळणे अपेक्षित आहेत. ओके. ओके. अजून 3 उत्तर मिळणे अपेक्षित आहे. 3. ठीक आहे. 8वं उत्तर आलेलं आहे. 2 उत्तर मिळायची राहिली. 2. आहेत का मुलं? 96 आहेत मुलं, आणि 8च उत्तर आलेत. ठीक आहे. चला. मी सांगितल्याप्रमाणे हे घन नंबर 1 आहे, घन नंबर 2 आहे. दोघांमध्ये सारखं काय दिसतंय? यप आहे. यप. इथं यप आहे. म्हणून इथं एक घन 2 नंबरचा आहे. इथं यप. खाली सुद्धा यप घेतो. आता इथं मग घड्याळाच्या दिशेने, ही एक घड्याळाच्या दिशेनं आणि ही एक. एफ डी ए. एफ डी. सॉरी सॉरी. डी ए. बघा, एफ डी ए. इथं काय होईल घड्याळाच्या दिशेनं? एफ सी ई. एफ सी ई. आता डी च्या विरुद्ध पृष्ठभागावर, ए च्या विरुद्ध पृष्ठभागावर ई आहे. डी च्या पृष्ठभागावर, विरुद्ध पृष्ठभागावर सी आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिलं होतं. कसं काय दिलं की बी बाबा? एफ च्या विरुद्ध बी आहे. कशामुळं? सिंपल होतं. बी कस काय श्रीकांत? लिकेश सी बरोबर आहे. तिकडे सर चॅट बॉक्स ओपन करा.
आहे चॅट बॉक्स ओपन, मला दिसतंय, प्रत्येकाचं उत्तर दिसतंय. बघा, डी च्या विरुद्ध सी आहे. बघा, इथं चार आहेत, ठिपके चार आहेत, इथं सहा आहेत, इथं तीन आहेत, इथं तीन आहेत, इथं एक आहे, इथं चार आहे. बऱ्याच वेळा अंकाच्या ऐवजी ठिपक्यांचा वापर करतात. चार आहे, इथं पाच आहे, इथं सहा आहे, इथं तीन आहेत, इथं दोन आहे, इथं एक आहे. चला सोडवा बरं. दोन ठिपके असणाऱ्या बाजूच्या विरुद्ध बाजूवर, दोन ठिपके असणाऱ्या बाजूच्या विरुद्ध बाजूवर किती ठिपके आहेत? दोन ठिपके असलेल्या दोन. एकदम सोपं आहे बघा. दोन ठिपके असणारं बघायचे तुम्हाला. दोन ठिपके असणारा घन बघायचा आहे. कुठे रे दोन ठिपके असणारा? का इथं आहे बघा. हा, आता ह्याच्यात आणि ह्याच्यात काही सारखं दिसतंय का? काहीच नाही. का ह्याच्यात आणि ह्याच्यात सारखं आहे. दुसरा पृष्ठभाग हा आहे बघा. तुम्ही नीट बघा, दोन्ही पृष्ठभागावर तीन, इथं तीन आहे, इथं एक आहे, इथं एक आहे. उरलं काय? जर दोन सारखे असतील ना, दोन्ही पृष्ठभागावर दोन सारखे असतील अंक, तर चारच्या विरुद्ध डायरेक्ट लिहायचं दोन. चारच्या विरुद्ध दोन. चारच्या विरुद्ध दोन आहे. समजलं का रे? 5%. कुठं 5% आहेत? एवढं समजलं का रे? नाही समजलं? ओके. तुम्ही इकडे बघा. हा, मी काय करतो थोड्या वेळासाठी, हे दोनच ही घेतो मी. हा, ठीक आहे. दुसरं आणि चौथा पृष्ठभाग घेतो मी. हा, इथं दोन ठिपके आहेत. बघा आता, 3 1 4, 3 1 4. ओके. आणि इथं काय किती आहेत? 3 2 1. आता तुम्ही दोन्ही पृष्ठभाग घन बघा. हा, दोन्ही घरामध्ये काय दिसतंय तुम्हाला? सारखे अंक आहेत का रे? 3 3, 1 1 आहे का? आता जर दोन अंक सारखे असतील सरळ सरळ, तर ह्या एकच्या विरुद्ध काय असणार आहे? एकच्या विरुद्ध दोन असणार. आपल्या चारच्या विरुद्ध दोन असणार आहे. चारच्या विरुद्ध दोन. समजलं का? बघा आता समजलं का रे? हम्म.
काही नाही, एकदम सिंपल होतं बघा हे. ओके. काय उदाहरणे झाल्यावर समजलं. ओके. चालतंय की. ओके. हा. आता हे घ्या बरं. चलो, तुम्हाला मी अर्धा मिनिट वेळ देतो. हॅलो. हॅलो. हा, वंदना. वंदना ताई आहेत का? काही बोलायचं का? इथं काय होईल काय? हा. आलंय का उत्तर? उत्तर आलंय का? बरोबरच चिन्ह आहे का सर? हॅलो. बरोबर. हा, ऐकू येतंय मला, बोला. बरोबरच चिन्ह आहे का मग? बरोबरचं चिन्ह का? हा, बरोबरचं चिन्ह आहे. हा. हे बरोबरचे चिन्ह आहे बरं का. हे बरोबरचे चिन्ह आहे. हे बरोबरचे चिन्ह आहे. दोन्ही बरोबरचे चिन्ह आहेत. मग त्याच्या विरुद्ध बाजूला ते येईल का बस चॅट बॉक्स मध्ये ना ते चॅटिंग करते. हा, चालेल. अजून दुसरी काय अडचण नाही ना? बरोबरचं चिन्हच आहे, दुसरं काही नाही ना अडचण? नाही नाही. ओके. कंटिन्यू कंटिन्यू. हम्म. चला, चॅट बॉक्स भरलेला आहे. गुणिलेचे चिन्ह. एक नंबर क्वेश्चन रिपीट. बर. चला, मी सोडून दाखवतो. हा, त्रिकोण चिन्हाच्या विरुद्ध बाजूला कोणते चिन्ह असेल? आता इथं बघा. त्रिकोण चिन्ह कुठं कुठं दिसतंय मला? आता इथे एक दिसतंय, इथं एक दिसतंय आणि इथं दिसतंय. हम्म. आता ह्याच्यामध्ये त्रिकोण चिन्ह कॉमन आहे, इथं त्रिकोण चिन्ह कॉमन आहे. भागिलेचं चिन्ह सुद्धा ह्याच्यामध्येच आहे. मग बरोबरच्या विरुद्ध काय असल? चौकोन असल. भागिलेच्या विरुद्ध, सॉरी, बरोबरच्या विरुद्ध चौकोनाचं चिन्ह असेल. विरुद्ध. बरोबरच्या विरुद्ध चौकोनाचं चिन्ह असेल. बर. आता पण आपल्याला प्रश्न विचारलाय त्रिकोणाचं. त्रिकोणाचं विचारलंय. बर. आपण आता ह्याच्यामध्ये बघू, ह्या दुसरा आणि तिसरा घन बघू. ह्याच्यात त्रिकोण कॉमन आहे, ह्याच्यात त्रिकोण कॉमन आहे. अजून काही कॉमन आहे का रे? नाही. मग आपण काय करू? ते नेहमीप्रमाणे तिसरा, हा. एक मिनिट, आपण ह्यानं काय करू? आपण घनाचे नंबर आपण व्यवस्थित देऊ. एक नंबरचा घन, दोन नंबरचा, तीन नंबरचा आणि चार नंबरचा. आता आपण मी
3 नंबरचा घन एक घेतो मी. तीन नंबर आणि 4 नंबरचा घन. आता ह्याच्यात त्रिकोण दोन्हीकडे बी आहे. आता 3 नंबरचा घन आपल्याला काय करायचंय? घड्याळाच्या दिशेने. का घड्याळाची दिशा. बरोबर आहे. त्रिकोण नंतर काय दिसतं रे? भागिलेचं चिन्ह. त्रिकोण नंतर भागिलेचे चिन्ह, नंतर चौकोनाचं चिन्ह, आयताचं चिन्ह. ओके. बघा हे कसे घेतलं समजलं का? तिसऱ्या घनामध्ये त्रिकोण, भागाकार आणि आयत. आता चौथं बघा. आता त्रिकोण, त्रिकोण नंतर गोल, गोल नंतर बरोबरचं चिन्ह. बघा आपण इथं बरोबरचे विरुद्ध चौकोन म्हणलो होतो. विरुद्ध. हा. भागिलेचे विरुद्ध गोल आहे. आता ह्या त्रिकोणाच्या विरुद्ध काय असणार आहे? त्रिकोणाच्या विरुद्ध काय असणार आहे? आता ह्यातलं कोणतं राहिलं रे? मला वाटतं गुणाकाराचं चिन्ह राहिले फक्त. म्हणजे त्रिकोणाच्या विरुद्ध काय असणार आहे? गुणाकार. समजलं का एवढं? प्रणव. यस. त्रिकोण गुणिले. राईट. यस. नाही, बरोबरचे चिन्ह नाही ना. बरोबर चिन्ह चौकोनाच्या विरुद्ध आहे ना. हम्म. हा शहीदा बोला. सर चॅट बॉक्स आमच्याकडे उघडा नव्हता, ओपन नव्हता सर. ओपन ओपन नाही सर आमचा चॅट बॉक्स. म्हणजे ती सगळ्यांना दिसत नाही ना. मला फक्त दिसत आहेत तुमची चॅट. हो सर, पण आमची ओपन नाही, त्याचे आमचे मेसेज पाठवला जात नाही. असं आहे का? बाकीच्या सगळ्यांची यायला लागलेत ना. नाही मॅडम, नाही सर आमचे. नाही नाही, एक बघा ना. कंटिन्यू मेसेज सर्वांचे यायला लागलेत. मला वाटतं तुमच्याकडून काहीतरी प्रॉब्लेम आहे, कारण की इतरांचं काही राहिलं असतं ना. अजून पण सर द होस्ट हॅज डिसेबल्ड ग्रुप चॅट्स म्हणते. आता हे काय मला नक्की लक्षात येणार नाही. सरांनी करावं लागतं का काय माहिती? गाडीमध्ये लावून. राम सर, आर यू देअर सर? राम सर, तो पाण्याचं नाही. हा. सगळीकडे घेऊन ये जरा. प्रायव्हेट काय पाठवत आहेत असं काहीतरी शब्द आहे बघा ह्याच्यावर. त्यांना प्रायव्हेट पाठवा येत नाही. ओके. नो नो न्यू चॅट करावं लागतं, मी सांगू. हा श्रुती पाटील ताई, तुम्ही सांगा बरं तुमचं. एक मिनिट हा, तुम्हाला मी हे करतो. हम्म, एकच मिनिट.
हा श्रुती पाटील ताई, तुम्ही सांगा बरं तुमचा हे केलं. चॅट बॉक्स ओपन केल्यानंतर तिथं एव्हरीवन, सचिन सर आणि न्यू चॅट ही 3 ऑप्शन आहेत. त्यातलं सचिन सरला क्लिक करून तिथं वर ऑप्शन येते आणि सचिन सर वर क्लिक केल्यानंतर वर इन्व्हाइट म्हणून येते. त्या इन्व्हाइटला क्लिक केलं ना आपोआप तुम्हाला मेसेज जाते. डबल एकदा हळू सांगा वाटलं तर त्यांना समजते का नाही. चॅट ओपन केला आपण चॅटमध्ये, त्यामध्ये ऑप्शन आहेत 3, एव्हरीवन, सचिन सर आणि न्यू चॅट. ओके. मग सचिन सरांना आपण क्लिक केलं की सचिन सर येते होस्ट म्हणून. हो. त्याला क्लिक केलं की वर उजव्या हाताला इन्व्हाइट म्हणून शब्द येतोय. ओके. इन्व्हाइटला क्लिक केलं ना मग तुम्हाला डायरेक्ट मेसेज येते. चालेल चालेल चालेल. हो समजलं का. ओके चला हे प्रश्न सोडवा पुढचा. ओके सोडवा पुढचा प्रश्न. बाकीचे लागत नाही. प्रश्न सोडवा, थोडा मोठा आहे. प्रश्न सोडवा आहे, शेवटचा प्रश्न आहे. तर झालं का उत्तर. चला मी प्रयत्न करतो तुम्हाला समजून सांगायचा. ओके. हा आता इथं नीट जर पाहिलं आपण तर दोन्ही घन जे आहेत, हा पहिला घन आहे, हा दुसरा आणि हा आहे तिसरा. दोन्ही घनामध्ये एक हा अंक दोघांमध्ये सारखा दिसतोय. अजून दुसरा आहे का कोणता. नाही. मग आपण ज्या पद्धतीने मांडतो, डायरेक्ट मी मांडतो. आता इथं एक आहे, इथं एक आहे. आता आपल्या घड्याळाच्या दिशेने मांडायची अंक. हा 1 3 2, 1 3 2. इथं काय होईल. 1 4 2 5, 1 4 5. मग 2च्या विरुद्ध 5 आहे, 3च्या विरुद्ध 4 आहे. मग 1च्या विरुद्ध काय असणार रे. कोणता अंक राहिला इथं. 1 झालं, 2 झालं, 3 झालं, 4 झालं, 5 6. पहिल्याचं उत्तर आहे उत्तर 6. बरोबर आहे. 1च्या विरुद्ध 6 आहे. घनामध्ये 4च्या शेजारी कोणता अंक येणार नाही. 4च्या शेजारी कोणता अंक येणार नाही. काय उत्तर आहे रे ह्याचं. कोणता अंक येणार नाही. त्याच्या विरुद्ध जो अंक असतो तो शेजारी येणार नाही. प्रश्न काय बघा. प्रश्न पहिल्यांदा फक्त समजून घ्या. घनामध्ये 4च्या शेजारी कोणता अंक येणार नाही म्हणजे विरुद्ध बाजूचा विचारलाय. कोणत्या बाजूचा. विरुद्ध बाजूचा विचारलेला आहे. 4च्या शेजारी कोणता अंक येणार नाही म्हणजे 4च्या विरुद्ध बाजूला कोणता अंक आहे
4च्या विरुद्ध बाजूला 3 अंक आहे. पर्याय नंबर 2. उत्तर 3 आहे. समजलं का? आता बघा तिसरा प्रश्न. घनामध्ये 5 हा अंक कोणत्या अंका शेजारी येणार नाही? म्हणजे 5च्या विरुद्ध अंक बघायचा आहे. 2. पर्याय नंबर 3. अंक शेजारी येणार नाही म्हणजे विरुद्ध बघायचा. येते का लक्षात? चॅट बॉक्स भरलेला आहे. चला, ओके. हे उदाहरण तुम्हाला समजलं असेल असं मला वाटतं. सर्वांना हा धडा समजलाय? ह्याच्यावर काही एका दुसरा अजून 2-4 उदाहरण जर वेगळे जर सापडले तर उद्या मी शोधून आणतो. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. उद्या अभ्यंग स्नान आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, त्यामुळे लवकर झोपा आणि दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. उद्या आपण भेटूत. ओके. क्लास आता स्टॉप होत आहे. ओके. गुड नाईट. झोप उडाली नाही सर, झोपा झोपा बाबा.